काँग्रेसच्या वतीन ह्यो पत्रकार सभा घेता। आमच्या मध्ये माझ्या शिवाय माझ्या बरोबर माझे वांगडी कॉम्रेड राजू मंगेशकर, डेप्युटी जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, आणि कॉम्रेड सुहास नाईक, सेक्रेटरी ऑफ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हांगा हाजीर आसात। संवसारांतलो युगभर 131वो मे डे आमी ह्या वर्सा 1 मे इंटरनॅशनल वर्किंग क्लास डे या आमी सेलिब्रेट करपाचे येवजिल्ले। पण तुम्ही जाणात काळी कुपा आमच्या देशभर संवसारभर भरलेली आहात, आणि हाका लागून आमकां ह्यो मे डे ज्या तरेन आमी मास प्रमाणे सगळ्यांक घेवन लोकांक रस्त्यार येवन आणि सेलिब्रेट करपाक आमी येवजिल्ले ते आमकां करूंक शकना। वर्सान वर्सा आमी रस्त्यार येतले हजारांनी आणि कामगारांचो चिरडल्ल्या लोकांचो एकवट दाखयतले आणि आमचे प्रश्न समाजा फुडें आमी दवरतले। ह्या मे दिसा आमकां ते करूंक जावचे ना, कारण कोविडाचो एक मोठो प्रभाव समाजाचेर आमच्या सगळ्या लोकांचेर पडलेलो आहा। कोविडा विशीं आनी केन्ना उलया, ताचेर खूब उलोवपाचें आसा। ताका लागून लोकांक खूब त्रास जाल्ले आसात, खूब लोकांक ताका लागून ताजो वायट प्रभाव लोकांचेर पडलेलो आसा। पण आयज आमी कामगार दिन मे डे हाच्या विशीं उलयतात। हे आमी जेन्ना उलयतात तेन्ना आमकां दिसून येता की गेल्या 5 वर्सां सरकारान लगातार कामगारांचेर हमलो केला। ह्या हमला अनुसार कामगारांचे कायदे कामगारां विरोध बदललेले आसात। जे शेकड्यांनी कामगारांनी झुजून आपलो एकवट सांबाळून कायदे बदललेले आणि आपल्या सवलत्यो सुधारण करून घेतलेले ते आता सरकाराच्या योजनेक लागून आणि कायद्यांक लागून ते हळूहळू आमच्या हाती भायर वता। 8 hour वर्किंग डे, 8 तास काम। हे 8 तास काम इट वॉज एन इंटरनॅशनल स्लोगन मे डेचो, ताचो डायरेक्ट परिणाम, आणि तो आयएलओ कन्व्हेन्शनाचो पयलो कन्व्हेन्शन 8 hours वर्क तो आता सरकारान बदलला। आता सरकारान कामगार कायदो असो बदलला की 12 तास सुद्धा कामगारांनी काम करचे। खूपशा कंपन्यांनी सिक्युरिटी आणि इतर कामगार 12 तास काम करता आणि 8 तासाचो पगार घेता। 12 तास काम करप आणि 8 तासाचो पगार घेवप दिसवाडो म्हणून ही आयज biggest exploitation of the working class is going on ever in the history of recent times। कामगारांचेर एक दफा हमलो चल्ला। अशा वेळार ह्यो मे डे आमी मनयता आसतना आमी पळयला की परमनन्सी म्हणून आसलेली परमनंट, आता पत्रकार सुद्धा परमनंट म्हणून आसलेले, आता ते सगळे काढला। सरकारान नवो कायदो हाडला फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट म्हणून FTC, आणि ताका लागून कामगार 1 वर्स 2 वर्सां कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंटाचेर येता आणि ताका केन्नाय काडूंक जाता। काय वासपूस करपाचो ना, कामगार कायद्याचो ताका कसलोच आसरो ना। इश्टानो, रायट टू स्ट्रायक, अन्याय विरोध झुजपाक रायट टू स्ट्रायकाचो अधिकार आसलेलो तो आता सारको निर्बळ केल्लो आसा। तो कायदो तो अधिकारच काढलेलो आसा। सरकार आणि मालक कामगार स्ट्रायकर आहा, तो स्ट्रायक कसो मोडपाचो एकदम सोपो केल्लो आसा। इन्स्पेक्शन्स जे पहिले कंपनीनी इन्स्पेक्टर येवन इन्स्पेक्शन करताले, कामगार कायदो मालक पाळटा काय म्हणून, जाल्यार ते आता सरकारान बंद केला आणि सांगला लेबर डिपार्टमेंटाक इन्स्पेक्शन तुम्ही करचे ना, कित्याक मालकांक सवलतीची रस्तो करचो।
they should get ease of doing business at the cost of the workers, at the cost of exploiting the workers, and actually seeing that they are totally reduced to slaves. Inspection bond. त्याचबरोबर ट्रायपटायट मालक कामगारांचे युनियन आणि सरकार एका जाग्यार बसतालो आणि बसून ट्रायपटायट कॉन्फरन्स घेतालो आणि योजना काडटालो. ताका लागून लेबर एडवायझरी बोर्ड्स, कॉन्ट्रॅक्ट लेबर एडवायझरी बोर्ड्स आणि इतर खूबशे बोर्ड्स कॉन्स्टिट्यूट केल्ले. हे सगळे बोर्ड आता ठप्प जाल्यात आणि सिन्स 2015, since the last 6 years, the government says no functioning of the boards, no calling up tripartite meetings. अशें आयज चल्लेले आहा. हेका लागून कामगार फुगार जाल्यात, कामगाराचे प्रश्न मिटनात. आनी कितें आमी पळयतात? आमी पळयता सरकारान लोकांचे कंपन्यो, सरकारी कंपन्यो, पब्लीक सेक्टर कंपन्यो इतल्या वर्सांचे कश्ट, त्रास, वळवळे, त्याग, जावं ते पोस्टल डिपार्टमेंट, जावं ते ऑर्डिनन्स कंपनीज, बँक्स, टेलिकॉम, तशेंच तुझे इन्शुरन्स, ह्यो सगळ्यो कंपन्यो वन बाय वन एकान एक कंपनी विकूंक लागला सरकार. आणि हे सरकार विकताना हे अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला हेंका सगळ्यांक विकूंक लागला प्रॅक्टिकली मुफ्त. इतल्या वर्सां हे रचलेल्यो कॅपिटल. कित्याक आमी शरमजनशाही तेच्या विरोध उबे रावपाक जाय आणि आमचो देश स्ट्रॉंग आसपाक जाय. कोणाच्या फुडें आमी तकली सकला घालूंक जायना. आर्थीक तेंचे बळा फुडें हे सगळे काडून आयज सरकार, यो मोदी सरकार, यो बीजेपी सरकार, यो एनडीए सरकार काडटा आणि पब्लिक सेक्टर कंपन्यो अर्पण करता. BSNL इज अ लायव्ह एक्झाम्पल, भारतीय संचार निगम लिमिटेड. आणि तशेंच एअरपोर्ट्स, डॉक्स सगळे तुका विकूंक लागल्यात. आणि अशें आसतना पॉवर सेक्टर, रोड ट्रान्सपोर्ट आणि तशेंच स्पेस सायन्स सुद्धा, अंतराळार वताना जो अंतराळार वचपाचे जे स्पेस सायन्स ते सुद्धा आता प्रायव्हेटायज करूंक लागल्यात. आय कॅनॉट अंडरस्टँड दिस गव्हर्नमेंट. द गव्हर्नमेंट ऑफ मोदी, यो मोदी सरकार भांडवलदारांचो मेंढ जावन आहा, गुलाम जावन आहा. This particular BJP government is a government of the capitalists, is a government of the rich. It is an anti-national government that is functioning in this country. People are not realizing that the kind of government that is running the company, running this particular country. This particular country is being run by a government that is out and out capitalist, out and out a government which is actually conceited. It is a government which is against the poor, against the exploited working class. This government is anti-national, and that is the kind of government. It is communal. That is the kind of government that is ruling us today in this country. And high time the people of this country realized. High time the working class of our country came together. Today we can see the signs on the wall, the signs that are slowly and steadily the tide is moving against this government. People are rising up against this government, against the various atrocities, human, ecological, financial, आर्थिक सगळे जे हमलो जे करता त्याच्या विरोध आज लोक उभे रावंक लागला आणि झुजोंक लागला. राईट टू फूड, राईट टू एम्प्लॉयमेंट, राईट टू एज्युकेशन, right to work, right to freedom of speech and assembly, and the right of the Kisans for minimum support price. All that this government is against and wants to suppress the people. And ताका लागून आमी पळयतात की जो आमच्या घटनेन दिल्ले अधिकार
घटनेन दिल्ले द कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेब आंबेडकरान दिल्ले आमकां ज्यो सवलत्यो जे अधिकार पळयतात की वन बाय वन स्टुडंट उठले पहिले, ताच्या उपरांत कामगार वर्ग उठले, सगळे कामगार एकठांय जाले आणि एप्रिल 1, 2021 त्यांनी जे 4 कोड तयार केले, 40 आणि 4 कायद्यांचे 4 कोड तयार केले, ते त्यांनी पब्लिकली फाडून उडयले. आणि तशेंच गेल्या कोविड जेन्ना चालू जाली, कोविड वेळार तेन्ना शेतकार आमच्या देशाचे एकठांय येयले आणि ते अजूनही रस्त्यार आहात. तेणी आमकां वाट दाखयला. तेणी सांगला आमकां की ह्यो सरकार इतलो दुष्ट, ह्या सरकाराक काबार करपाक जाय, भायर मारपाक जाय. आणि ते सारखे घट्ट रावल्यात आणि ते झुजतात. आणि त्या झुजाक कामगार वर्गाचो पूर्ण पाठिंबा आहा, चिरडाल्ल्या लोकांचो पूर्ण पाठिंबा आहा. आणि आम्ही देशभर पळयता की एका वाटेन 56 इंच चेस्ट ह्यो मोदी आणि अमित शाह हे भोंवतात, पण भोंवता आसतना चलता आसतना ते लोकांक चिरडून चिरडून चलतात. जाल्यार ह्या वाटेन लोक एकठांय जावंक लागला आणि ते ह्या सरकाराक बुद्ध आणि धडो शिकयताले. ह्यो निश्चित ते एक तेणी प्रतिज्ञा घेतलेलो आसा. आणि दिस इज अ गुड साइन that the working class, they are oppressed, जावं ते दलित, जावं ते कामगार, तेच आणि त्याच बरोबर शेतकार सगळे एकठांय येवन आज एक बुलंद आवाज करून या सरकारा विरोध आवाज काढतात. आणि या आमच्या wretchedness that is going on, increasing unemployment, poverty, hunger, disease, pandemic, हाच्या विरोध आज लोक उभे रावलेलो आहा. इश्टानो, डॉक्टर आंबेडकरान सांगलेले, मालकां फुडें, भांडवलदारां फुडें भीक मागी नाकात, तेंचेर झगडी करात, झुजात, रस्त्यार येयात. हे बाबासाहेब आंबेडकरान सांगलेले. डू नॉट बिकम, डोंट अपील टू द कॉन्शियन्स ऑफ द युसर्पर्स. Don't appeal to the conscience of the usurpers because they will never listen to you. But you have to fight against them by forging your unity and you are steadfastly fighting against them. इष्टानो, सबार आमचे डिमांड आहा मेडेचे, ते आमचो कॉम्रेड राजू आणि सुहास तुमच्या फुडें दवरतले. पण इतलें सांगूंक सोदता, ह्या मेडेचो 2021 1 मेचो संदेश ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीन हांव तुमच्या लागीं मागता. सगळे आमच्या गोंयच्या आणि सगळे जे पीपल ऑफ गुडविल त्यांच्या थंय तुम्ही पावयात. सगळ्यांक आम्ही नमस्कार करता, लटमस्तक दिता, मेडेचो संदेश दिता आणि सांगता लॉंग लिव्ह द युनिटी ऑफ द पीपल, लॉंग लिव्ह की युनिटी ऑफ द वर्किंग क्लास. लेट अस क्रिएट अ न्यू वर्ल्ड. एक नवो समाज, एक नवो हें आम्ही घडवून हाडया. जाणतो भुकमारी, बेकारी आणि जे कितें दुयेंस आहा ते पयस जातले. आणि जे हमलो, जे लोकांच्या विरोध जे कितें अत्याचार जाता ते बंद जातले. बायलां, भुरगीं, जाणटे सगळे संतोषान आणि सुखान आणि सुटकेन जियेताले. हे आमी एक नवो समाज घडोवपाक वावरुया. आणि या वर्साचो मे डे तुम्ही भावनो भयणीनो, आम्ही आझाद मैदानाचेर मोठो प्रचंड आम्ही एक रॅली काडपाची आणि एक मिटींग घेवपाची अशें आमी येवजिल्ले. पण कांय कारणांक लागून मे डेच्या रेस्ट्रिक्शनांक लागून आमी ह्यो मे डेचो प्रोग्राम जो येवजिल्लो तो आमी करूंक पावना. पण हाचो अर्थ मे डे आमी सेलिब्रेट करचे ना. वाड्यांनी, गांवांनी, ज्या ज्या जाग्यांनी कंपन्यो आसात, कित्याक ह्या लॉकडावनान कंपनीचे कामगारांक कंपनीक वचपाक बहिष्कार ना. कामगार जेन्ना ज्या ज्या जाग्यांनी जमतले त्या त्या जाग्यांनी मे डे सेलिब्रेट करतले इन द फिटिंग मॅनर. आणि हांव सगळे आमच्या गोंयच्या भावांक भयणींक, चिरडाल्ल्या लोकांक, सगळे जे कश्टकरी लोक आहा तांकां ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीन म्हाजो उर्वरित येवकार आणि उर्वरित संदेश हांव दितां
Christopher Fonseca, on behalf of All India Trade Union Congress, Bhavana Benima. हांव हांगा बसता इंटरनॅशनल माय दीस आसो, वर्किंग दीस आसो, सगळे कष्टकरी जे लोक असतात, जे कामगार वर्ग असतात, जे वर्किंग पीपल असतात, जावं ते फॅक्टरीनी काम करूं, जावं ते इंडस्ट्रीनी काम करूं, जावं ते बँकेनी काम करूं, सगळ्यांक मे दिसाची उर्मिक परबी आमी दितात. आमी हो मे दीस मोठ्या दबाज्यान किंवा मोठ्या प्रमाणात साजरो करूंक शकना, कारण सगळ्यांकूच खबर आसा, बिकॉज द कोविड हॅज सडन स्पाइक इन द कोविड केसीस and we are not celebrating the manner in which we used to hold. म्हणून पळोवपाक गेले जाल्यार कोविड पॅन्डेमिकान लोक जेन्ना घरा बसतात, लोक जेन्ना लॉकडावनान आसता, तेन्ना समाजाची सेवा, समाजाक उदकाची पुरवणूक, लायटीची पुरवणूक, रस्त्यार जे ट्रान्सपोर्ट धांवतात ते, मागीर फूड एसेन्शियल सर्विसीस, हे सगळे कामगार वर्ग प्रोवायड करता. आयज फार्मास्युटिकल इंडस्ट्रीनी तर पळयलें जाल्यार ऑल फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आर रनिंग डे एंड नायट. दे आर वर्किंग एंड दे आर प्रोड्युसिंग द ड्रग्स, लायफ सेविंग ड्रग्स विच आर रिक्वायर्ड ड्युरिंग दीस पॅन्डेमिक. किट्स प्रोड्यूस करता, NTPCR टेस्ट करपाचे. सो ऑल दीस वर्क इज बीइंग डन बाय द वर्किंग क्लास, वर्किंग पीपल in our own state. Workers are working day and night and giving facilities to the people, serving the people, and we salute all these workers who are giving services to the people in this COVID pandemic. तशें जर पळोवपाक गेले जाल्यार कोविडाचो चड झटको कामगार वर्गाचेर पडला, आनी स्पेशली द हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हळ्यार हॉटेल्स, रिसॉर्ट जे गोंयान आसात ते हळूहळू बंद करपाक लागल्यात. कितलेशे कामगार, तांकां कांय प्रमाणात संरक्षण दिवचें सरकारान. एक एडवायझरी इश्यू करची की डू नॉट ले ऑफ, डू नॉट रिट्रेंच दीस वर्कर्स, कामांतल्यान तांकां काडू नाकात. आनी कांय तरी मॉनिटरी असिस्टन्स जे जेंचे काम वयता ह्या कोविडा खातीर, या एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन जे तयार जाला तेज्या खातीर काम जे वयता, तेज्या खातीर सरकारान तांकां मॉनिटरी असिस्टन्स दिवपाक जाय. कांय मे डेचे ठरावीक डिमांड आमी हे फावटी सरकारा फुडें दवरतात, आनी तातूंत प्रामुख्यान एक मागणी आसा की म्हारगाय ज्या तरेन, कोविड म्हण आनी कितें म्हण, पूण म्हारगाय कोणाक रावना. पेट्रोल वाडटा, डिझेल वाडटा, LPG सिलिंडर्स वाडल्या, आनी हेजेर सरकाराचो कांयच कंट्रोल ना. आनी जो दिसपट्टो ग्रास जो एक डेली वेज अर्नर जोडटा जाल्यार ही कॅनॉट मेंटेन हिमसेल्फ, ही कॅनॉट सस्टेन हिमसेल्फ, ही कॅनॉट मेंटेन हिज फॅमिली, एंड इट टेक्स टोल ऑन हिज एंटायर बॉडी एंड एंटायर वर्किंग एनवायरमेंट. सो आमचो सरकारा कडेन मागणी आसा की जी मिनिमम वेज आसा, ती मिनिमम वेज ताबडतोब 21,000 म्हयन्यांक करची. इट कम्स टू ऑलमोस्ट 750 रुपीज. कित्याक इनफॉर्मल मार्केटान गेले जाल्यार 750, 800, 1000, 900 अशे तुका लेबर चार्जीस आसा. सो कामगार जर 21,000 मिनिमम वेज मागता जाल्यार इट इज जस्ट अँड proper demand, and with the government has to concede to this. सरकारान या पॅन्डेमिकाच्या टायमार 2020 4 लेबर कोड हाडले, आनी कामगारांचे जे कायदे आसले तांकां प्रो एम्प्लॉयर चेंजीस केले. म्हळ्यार
मालकांक सपोर्ट करपा खातीर जे कांय चेंजीस केले ते सगळे चेंजीस सरकारान फाटी घेवपाक जाय आणि कामगारांचे जे पयलीं अस्तित्वात असले कायदे कामगारांच्या फावरान ते कायदे सरकारान परतून तांकां कार्यान्वित करपाक जाय, दुरुस्ती करपाक जाय, पार्लमेंटान घालपाक जाय, पार्लमेंटान घालात आणि परतून ते दुरुस्त करून ओल्ड जे लॉज आसा जे कामगारांच्या फायदेशीर आहात ते सरकारान हाडपाक जाय. ज्या ज्या जाग्यांनी कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट आसा, कित्याक आयज सगळी कडेन गव्हर्मेंट खात्यांनी पळयात, प्रायव्हेट एम्प्लॉयमेंटान पळयात, कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट इज रॅम्पंट आणि ऑटोनॉमस बॉडी तर सगळे कडेन कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज बदली डेली वेज हेच चालू आसा. आता सरकारान आनी एक हाडला फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, कॉम्रेडान ताजो उद्गार ऑलरेडी केला, आणि नीम म्हणून नॅशनल एम्प्लॉयमेंट स्कीम, गॅरंटी स्कीम कितें तरी. सो दिस इज अ बॅकडोर एंट्री टू फिनिश ऑफ द परमनंट जॉब्स. सो ह्यान फुडें परमनंट जॉब सरकाराची येवजण ना परमनंट जॉब दिवपाक, बट इट विल बी ओनली फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट. आमचे जे भुरगे कॉलेजींतल्यान भायर येता, ग्रॅज्युएट जावन इंजिनियरींग करून जावं पोस्ट ग्रॅज्युएशन करून तांकां खंयसरूच परमनंट नोकरी अशी शाश्वती आसची न्ही ह्यान फुडें. दे विल बी अंडर कॉन्ट्रॅक्ट, दे विल बी अंडर नीम, दे विल बी अंडर FTC, and this is a very disturbing trend, and we want the government to reverse this policy. त्याच बरोबर आमची मागणी आसा की मिनिमम पेन्शन सगळ्यांक 6,000 रुपया आसपाक जाय. शेतकऱ्यांक मिनिमम सपोर्ट प्राइस त्यांच्या प्रोड्युसाक मेळपाक जाय. जे कितें प्रायव्हेटायझेशन जाता पब्लीक सेक्टर अंडरटेकिंग्स, रेल्वे म्हण, एअर इंडिया म्हण, LIC म्हण, बँक्स म्हण, हे प्रायव्हेटायझेशन सरकारान थांबोवपाक जाय आणि जे पब्लीक सेक्टर आसात ते पब्लीक सेक्टर सांबाळून दवरपाची चड गरज आसा. म्हारगायेचेर सरकारान नियंत्रण दवरपाक जाय. पेट्रोल, डिझल, LPG सिलिंडर जे प्राइस वाडल्या ते सरकारान ताबडतोब फाटी घेवपाक जाय. आणि ह्या कोविड महामारीन कामगार वर्गाक कितें तरी आलाशिरो दिवपाक जाय. जे कामगार फॅक्टरी बंद जातात, नॅशनल लॉ ट्रायब्युनलान कांय कंपनी गेल्यात आणि जे NCLTन वयतात कंपनी बंद जावन त्या कामगारांक पगार ना तो ना, तांकां ग्रॅच्युटी ना, तांकां प्रोव्हिडंट फंड ना. हेच्या खातीर सरकारान कांय तरी येवजण काडून असल्या कामगारांक आदार दिवपा खातीर कितें तरी येवजण काडून रिट्रेंचमेंट बेसिसाचेर, जशी रिट्रेंचमेंट स्कीम आसा त्या बेसिसाचेर म्हयन्याक एक 15,000 ते 20,000 रुपया तांकां असिस्टन्स, मॉनिटरी असिस्टन्स दिवचे, ज्या जाग्यार कंपन्यो डायरेक्टली NCLTन वता. मागीर 16 डिमांड आमी ह्या मेडेचे हितून घातलेले आसा आणि हे सगळे आमी सरकाराक इन मेमोरेंडम फॉर्म सबमीट करतले आणि ताचेर कारवाय करपा खातीर आमची सरकारा कडेन मागणी आसा की ताणें सुटावे करचे. आय रिक्वेस्ट राजू. कॉम्रेड राजू. 1 मे जागतिक कामगार दिनाच्या निमित्तान सगळ्या वर्किंग क्लास कश्ट करपी लोकांक उन्नूनीत करपी आमी AITUC गोवा शाखा मे डे हो मोठ्या दबाज्यान इतली वर्सां साजरो करताले, मनयताले. गोंयच्या सगळ्या शहरांनी रॅली काडटाले. पूण गेल्या वर्सा पासून 2020 बिकॉज ऑफ दीस COVID-19 पॅन्डेमीक पोरूय आमची रॅली जावना, अंदूय आमी रॅली करूना. पूण तरी आसतना आमी प्रत्येक जाग्याचेर वचून प्रत्येक कामगाराक आनी कामगारांतल्यान जेतूंत कामगारांचे डिमांड आसा, अधिकार आसात, मागण्यो आसा ह्या सरकारा कडेन, तेजो नियाळ रिपोर्ट प्रत्येक वांगडी आपापल्या बाकीच्या वांगड्यांक दितलो आणि कांय ठराव घेतले. जे ठराव आमी आज सरकारा मुखार दवरता ते ऑफिशियली लोकशाही मार्गान प्रत्येक कामगार आपापल्या गेटीचेर घेतलो आणि हेंचेर भासाभास जातली. सिच्युएशन ऑल ओव्हर इंडिया खूब वायट आसात आणि हेतूंत जर चड सफर जर आसत तो कामगार वर्ग आसा. आज जागोजागी ज्या जाग्यार हो पॅन्डेमीक फैलावला, जावं ती कर्नाटका, महाराष्ट्र, इन्क्लुडींग गोवा, सिच्युएशन इज व्हेरी बॅड. आज सरकार जरी कितें उलयलें आसत तर ह्या पॅन्डेमिका लागून इवन गव्हर्मेंट हॉस्पिटलांक जागे ना.
private hospitals are charging per day 10,000, 15,000. So this treatment is impossible for the workers. आज पॅन्डामिकांत इंडस्ट्रियल चालू उरतले म्हणून आसात. हांव गेले 2-3 दीस अख्ख्या गोंयांत फिरला इंडस्ट्रियल एरियांनी. प्रत्येक कंपनी जवळ जवळ 20-30% लोक पॉझिटिव्ह आसात. कांय लोकांक जोर येता आनी तांकां कळना हो जोर कसलो तो. मॅनेजमेंट कोणाक घरा कडेन वचपाक दिनात. दे फोर्स देम टू अटेंड द वर्क. जरी सरकारान कितले जरी बाताबात केली तरी कामगारांक कंपल्सरी सुद्दां येवन काम करचें पडटा जोर आयलो आसतना. आनी जेन्ना तो आडवो पडटा तेन्ना ताका गव्हर्मेंटाचें हॉस्पिटलूय ना. आनी दिस इज द सिच्युएशन इन वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट. दिस इज द सिच्युएशन इन मडकय इंडस्ट्रियल इस्टेट. दिस इज द सिच्युएशन ऑल द इंडस्ट्रियल इस्टेट्स इन गोवा. So the chief minister should immediately take view of all this. The health department should take the view of all this. काय कंपन्यांनी फार्मास्युटिकल कंपन्यांनी लोक मेल्यात. लोक मेल्यात. काम करणारे भितर इंडस्ट्रीचे हेतून कोविडाचे हेतून कंटिन्युअस काम. कित्याक सध्या असेन्शियल प्रोडक्शन करपाक जाय म्हणून काय फार्मास्युटिकल कंपनी 3 शिफ्टींनी चलतात. काय कामगार कंटिन्युअस डबल शिफ्टींनी चलतात. आनी बिकॉज ऑफ दीस सिच्युएशन आरोग्याचेर तांचो परिणाम जाता. आनी दे हॅव टू कम कंपल्सरी. काय कंपल्सरी हेतून तें केलां. आनी ताका लागून ऑलरेडी म्हाज्या वांगड्यान सांगलां की ज्या ज्या जाग्यार कामगार डिस्पोजेस जाल्या, ज्या ज्या कामगारांक जॉब ना, सगळीं गोंयची हॉटेलां जीं आसात तांणी ऑलरेडी ले ऑफ काडून कामगारां भायर दवरपाक सुरवात केल्या. इवन बिफोर इवन लॉकडावन डिक्लेअर जावच्या पयलीं कांय हॉटेलांनी स्टेटमेंट काडले आसात. पब्लिकली पेपर जर पळयलो जाल्यार तुमकां वाचपा येतलें की स्टेटमेंट काडला की ताबडतोब कामगारांक बी हें करचें. कोणी हॉटेलांत ते बूक बंद जालां. सो इमिजिएटली ह्या कोविडाचो विक्टीम जर कोण आसत जर तो वर्किंग क्लास. अँड दॅट्स वाय द वर्किंग क्लास वील अगेन फायट लायक फार्मर्स. ज्या भशेन आज देशांतलो शेतकारी शेतकामती मनीस एकठांय येवन 8-8, 9-9, 10-10 महिने ह्या सरकारा विरुद्ध झुजता. वर्किंग class also all over India is going to fight against all this. We wish the workers, we wish all the fighting force in India happy May Day. कित्याक सरते शेवटी आमी कितले जरी कितें जरी आवर्षण आयलें वायट हें आयलें तरी झुजप हें आमचें ब्रीद. झुजप ही आमची शक्त. आनी आमी झगडले शिवाय आमकां कांयच मेळना. म्हणून इवन द बाबासाहेब आंबेडकरान जेन्ना आपल्या घटनेत सांगलां की तुमी बॅक केले म्हणून कोण तुमकां दिवचे ना. तुमकां ते ओडून घेवचें पडटलें. आनी तुमकां ते ओडून घेतला जाल्यार रस्त्यार येवन तुमी आपली ताकद आनी स्ट्रेंथ दाखोवची पडटली. सो दीस मे डे ऑफ 2021 शूड बी अ रेवोल्युशनरी डे. अँड फ्रॉम 2021 ऑनवर्ड द वर्किंग क्लास इज गोइंग टू फायट डे अँड नायट विथ दीस गव्हर्मेंट फॉर देअर ऑल द एट्रॉसिटीज विच इज दे आर practicing now on the working class. Even जे 44चे 4 कायदे जे केल्या, it is just beginning of that to kill the working class in this country. Each industry wise there should be COVID center. अनेक डिमांड आमी ह्या मेडेचो तुमकां सांगपाक सोदता तो की गोंयांत ज्यो इंडस्ट्रियल इस्टेटी आसात थंय जर तेणी वॅक्सिनेशन आनी बाकीचे ट्रिटमेंट सेंटर जर केले आसत जाल्यार खुबशे कामगार जे आसात. बेजिकली गोंयांत वर्क फोर्स जो आसा इट स्टार्ट फ्रॉम 22 to 45 years. सो इंडस्ट्रियल एरियेकूच जवळ जवळ 40% ऑफ द वॅक्सिनेशन प्रोग्राम जो आसा तो सक्सेसफूल जावपाक शकता प्रोवायडेड ह्या लोकांनी ते करचें. दुसरी अपील हांव तुमच्या मार्फत करता की सद्या हेंचे कडेन जागो ना कोटी घालपाक. देर आर पब्लीक इन्स्टिट्यूट कितलेशे क्लब आहात गोंयांत. कितलींशीं पब्लीक इन्स्टिट्यूशनां आसा. पंचायत हॉल आहा. प्रत्येक गांवांनी जर हेंची सोय केली आसत 15-15, 20-20 खाटीचे जाल्यार सगळे प्रायव्हेट हॉस्पिटलाचेर लुटमार करपाचो प्रसंग येवचो ना. अँड आय एम प्रिपेर. आमचे कडेन मंगेश सारक्या गांवांत क्लब आसा. आय एम प्रिपेर टू गिव इट टू द गव्हर्मेंट फॉर दीस पॅन्डामीक. ज्या जाग्यार 20 खाटी घालून त्या एरियेच्या प्युअर पंचायतीच्या 20-25 लोकांक थंय दवरपा येता. दिस इज द वे हाव गव्हर्मेंट शूड हँडल दीस पॅन्डामीक. अँड देन आस्किंग द प्रायव्हेट हॉस्पिटल तुम्ही ऍडमिट करा, तुमचे अमके कोटी रिझर्व करात. बट प्रायव्हेट हॉस्पिटल एज ऑन टुडे आर चार्जिंग मिनिमम 10,000. लो ऑर्डिनरी हॉस्पिटल जे आसा ते 10,000 मिनिमम घेता. फॉरगेट अबाउट द अदर हॉस्पिटल्स. सो गव्हर्मेंट शूड टेक दीस कॉल ऑल्सो ऑन दीस. गव्हर्मेंटाक डॉक्टर नर्स येत ना. काल सीएमान एग्री जाला.
प्रत्येक कडे गव्हर्मेंटाचे हेल्थ सेंटर आहा वेर देर आर 2 डॉक्टर्स 2 नर्सीस इवन एवरी विलेज. सो हे दोतोर जे आसा ते दिसा 40-50 लोकांचे वॅक्सिन करसून घरा वतले. दे शूड बी गिवन द रिस्पॉन्सिबिलिटी इन एंड अराउंड. प्रायव्हेट डॉक्टर्स असोसिएशन हॅव कम आउट टुडे that they are going to help the government, they are going to prepare, stop their private practice and they will help the government. So government should take that opportunity. Thank you for coming.